गाडी एवढं चांगलं ठिकाणी उभी केली. चला या ना, इकडे लोक बसायला लागले, मग बसूनच चला ना. आपली बस आता हे सगळे आताच आले. गाडी
जय भीम नवबुद्ध आहे. कशात मित्रांनो सर्व मजेत आहात ना? मी मुकेश काळे आणि ही अर्चना काळे आज तुमचं स्वागत करत आहे आमच्या चॅनल वरती. आणि आम्ही आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांच्या जयंती निमित्ताने आंबेटंबे गावी. तर तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू थांबा, बघा मातोश्रीचं गाव, आईचं गाव, भीमाईचं गाव. पुढे या तुम्ही आमच्यासोबत. पूर्ण लाईन लावले. हे कधीपर्यंत असणार आहे? कधीपर्यंत आहे? संध्याकाळपर्यंत. अच्छा अच्छा. होऊ शकतो तुम्ही चांगले पुस्तक ठेवलेली आहेत बाबासाहेबांची. कलेक्शन बुक, भांडूप. माझ्या पतीची माता भीमाई जयंती महोत्सव 2026. हॅलो हॅलो. या ठिकाणी एक सूचना आहे. तालुका आरोग्य अधिकारी घनसोली साहेब यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य पथक अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. प्रियंका बराडे आणि त्यांच्या सोबत आशा वर्कर सुनीता कंटे, आशा सुपरवायझर अंजना भुरी आणि तनुजा कर्डिले अशा प्रकारचं एक आरोग्य पथक जी तथाकथांची मोठी ठेवलेली समोर जे मेडिटेशन सेंटर आहे त्यामध्ये आरोग्य पथक बसलेले आहे. तिथे 0 ते 40 वयोगटातील सर्वत्र या ठिकाणी सिकम सेलचं चेकिंग होणार आहे, तपासणी करणार आहे मोफत मध्ये. त्याचप्रमाणे काही भीतीच्या ज्या समस्या असतील ब्लड प्रेशर सुद्धा त्या ठिकाणी तपासणी होणार आहे. आणि कृपया कार्यक्रमाला आपण सुरुवात करण्यापूर्वी ज्यांना कोणाला या आरोग्य तपासणीचा लाभ घ्यायचा असेल तर आपण कृपया त्या ठिकाणी जावं आणि आपली आरोग्य तपासणी करायची आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण हा भीम जयंती सर्वच ठिकाणी होतो. मात्र भीमाची माता भीमाई जयंती यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. त्याचे आपण सर्व साक्षीदार आहात. या ठिकाणी भारतीय बहुधर्म सभेचे सर्व पदाधिकारी आहेत. मी भारतीय बहुधर्म सभा निर्माण तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेन आणि आपण सर्वांना विनंती करेन. सर्व कथाकथांची मूर्ती आहे त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा ब्रह्मदेसरा प्रतिमा पूजन आणि त्रिसर पंचशिला घेण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी जमायचं आहे. सर्व उपस्थित बंधू भगिनींना माझी विनंती आहे की
तथागतांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या समोर सर्वांनीच आपण आता त्रिशरण पंचशीलासाठी एकत्र जमायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमाकडे आपण वळणार आहे. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण त्या मूर्ती समोर सर्वांनी जमायचं आहे. आपण जेव्हा आपल्या धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे जो कार्यक्रम आहे तो प्रथमतः धम्मदेशना आणि त्रिशरण पंचशील घेणार आहोत. या ठिकाणी माझे सहकारी डॉक्टर गायकवाड साहेब आलेले स्वागत करतो आणि त्यांना जमिनीवर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून बहुसंख्य लोक आपले कुंभ बांधव येत असतात. मात्र किंवा व्यक्ती आला असेल तर आपण आपले नियम त्या रजिस्टर मध्ये करायचे आहे जेणेकरून आम्हाला ऍक्च्युली ना आम्ही सकाळी 8 वाजता निघालो होतो भांडूरवरून आणि आता वाजले 11:15 म्हणजे आता 11:15 वाजले म्हणजे 11:30 वाजले होते. तर 8 वाजता निघालो म्हणजे 9, 10, 11, 11:30 3.5 तास आम्ही बसने आलो. प्रायव्हेट बस केली होती भांडूपवरनं. तर आम्ही माझी बायको, माझी सासूबाई आणि शेजारचे नातेवाईक गावचे सगळं प्लॅन केलेलं आणि आम्ही आलेलो. तर पुढे कंटिन्यू थांबा. पुढे व्हिडिओ बघा कसा वाटतं तुम्हाला. आम्ही तुम्हाला काही सीन दाखवतो आणि आता बुद्ध वंदना आमची झालेली आहे. आता या गावात अजून काय आहे कसं काय आहे आम्हाला पण माहिती नाही. आम्ही पहिल्यांदा झालो ऍक्च्युली जयंती निमित्त आम्ही. तर तुम्ही पुढे कंटिन्यू थांबा. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. आता आम्ही चाललोय जेवायला. आम्हाला लागली भूक. आता चपाती भाजी असं काही काय डब्याला आणलेलं आहे. डब्याला काय आणलंय नाश्त्याला असते काय डब्याला काय आणलंय चपाती भाजी. आता मी चपाती पोहे पण आणले आई शपथ. तर तुम्ही पोहे चपाती भाजी आता खावा आमच्यासोबत आणि पुढे थांबा आमच्यासोबत. मी अजून काही जेवलो नाही. आता मी डायरेक्ट आलोय आंबेटेंबे गावामध्ये. पहिला मी आता जाऊ गावात बघू तिकडे जेवणाचं काय होतंय पुढचा प्रवास कसा होतोय गावात भीमाई मातेच्या गावामध्ये काय काय आहे म्हणजे कुठलं गाव म्हणजे कधीच काय आहे काय त्यातल्या काय जुन्या आठवणी आहेत का तिकडे ते बघू. मी पहिल्यांदा जातो मला काय माहितीच नाहीये. बघू भीमाईचं गाव. पुढे कंटिन्यू थांबा. जय भीम जय भीम. खूप छान गाव आहे. पांडू जय भीम.
लय भारी आई खरंच लय हे जे घर दिसतंय ते भीमाईचं घर आहे माझ्या मताने. बघू आता. भीमाईचं घर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्रीचं. बघा तुम्ही घर. हे भीमाईच्या वंशामध्ये हे 5 पिढीमधून आहेत. अर्चना हे लोक माझ्या पिढीमधून हे पाय पड फोटो नाही शूट झालं. शूट व्हिडिओ चालू आहे. पाय पडू ऐक धन्य आम्ही त्यामुळे तुम्हाला तुमचे लाभ दिलावे. नाही त्यांच्या घरी आलेलो आहे तर त्यांच्या घरी आम्हाला 5वी पिढींची भेटली. त्यांचे दर्शन घेतले, पाया पडले तर खरंच खूप छान वाटलं. आज आम्हाला माहित पण होतं यांची 5वी पिढी इथे असेल आणि तुम्ही बघू शकता हे भीमाईंचं गाव आहे. आणि आता इथे बघू. अरे वा बैल आहेत बैल. कोंबडी पिल्लं किती छोटी छोटी कोंबडी पिल्ल आहेत. बापरे पूर्ण झाला ना तर कोंबडी घ्यायची मारायला. इकडं आड्या खेळायचं. घ्या भीमाईचं आणि त्या घरामध्ये त्यांचे वंश 5वी पिढीतले आहेत. त्यांचा आम्ही व्हिडिओ पण काढला, फोटो पण काढला. आमचं नशीबच. आंबेडकर यांचे आजोबा माता भीमाई यांचे माहेर असलेले तांबेटेंबे येथील दाजी लक्ष्मण खरे यांना समाज कल्याण अंतर्गत बांधला गेलेला समाज मंदिरांसाठी जागा विनामूल्य दान केली. बसल्या ते माझे पाची आहेत. चला पाया पडू आपण. आमचं नशीब चांगलं आहे. तुमचं दर्शन झालं. आणि त्यांचा चष्मा टेलिफोन चष्मा मला माहिती होतं. या चष्मा कोणाचा आहे काय माहिती.
नाही माहिती. ह्याच्यामध्ये चष्मा कोणाचा माहिती आहे का? नाही माहिती. नाही माहिती म्हणून विचारतो. माझा ब्लॉग चालू आहे म्हणून विचारतो. मला माहिती आहे. यात जो चष्मा आहे तो कोणाचा आहे? यात जो चष्मा आहे तो कोणाचा आहे? यामध्ये जो चष्मा आहे ना तो कोणाचा आहे? हा नाही म्हणजे चष्मा तो कोण लावत होतं? हा चष्मा कोण लावत होतं मला माहिती ते. अच्छा अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, त्यांना पण नाही माहिती. ठीक आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच सांगा, कमेंट्स करा की हा चष्मा कोणाचा आहे. आता पिता महाल आमची भीमजी लाठी आता फायनली जेवायला बघत आहोत. आपल्याला काय काय आणलेलं आहे. भाजी आहे. अशी जेवणाची म्हणजे लवकर भेटत नाही. आज आम्ही इथे बसतोय जेवायला. आमचा इथे एक ग्रुप आहे. इथे बघा इथे बसले जेवायला. तर ही जेवणाची मजा एक वेगळीच आहे. तिने पोहे पण आणले. त्यात कुठली भाजी आहे? या खाली काय चला मग ही कुठली भाजी आहे? अच्छा ठीक आहे ओके. पोहे बिहे सगळे. चला आता सुरुवात करतो जेवायची. त्यामुळे तू सर्वजण जेवायला
विजय असो, विजय असो, विजय असो, भगवान गौतम बुद्धाचा विजय असो. जय भीम. जय भीम. चलो रे चलो, आंबेडकर चलो. चलो रे चलो, आंबेडकर में चलो. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चलो चांद रे चलो, रहेगा. आंबेडकर स्मारक चलो. चलो रे चलो, आंबेडकर में स्मारक चलो. चलो भीमाई स्मारक चलो. भीमाई माता का विजय असो. भीमाई माता का भीमाई माता का विजय असो. विजय असो. विजय असो. भीम. जय भीम. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज ए साईडला वाले. चलो रे चलो, भीमाई स्मारक चलो. वाटली इथे होते सर तिकडे. फायनली आम्ही मुरबाड गाव कुठलं विसरलो परत. गाव कुठलं आंबेडंबे याच्या जाऊन आलो फायनली. आम्ही 1:30 निघालो तिकडनं आणि आता 5 वाजले. तर आता 5 वाजता भांडूरला पोहोचलोय. तर आम्ही भीमाई यांची जयंती साजरी करून आलोय. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल पूर्णपणे तर याची पूर्ण बघा. लाईक केलं असेल लाईक करा, कमेंट नाही केलं कमेंट करा आणि शेअर तर नक्कीच करा. आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओला. जय भीम. नाव बुद्ध आहे.